आणि 7वा बाळ. प्रत्येकाच्या दारात सॉक्स लावलेत. आता चिंकेच्या सॉक्स मध्ये चॉकलेट टाकलं की विषय संपला. कधी येणार नाताळ बाबा? येणार बाळा. अगं पण कधी? चिंगी, नाताळ बाबा नक्की येणार. थांब बरं. 4 सॉक्स, चॉकलेट एक, बहुत नाइंसाफी है. सांगता बाबा आता काय करायचं रे? 10-20 करतो. 10-20 ते 100 जवळ आलं. इकडे इकडे का बंद केलंय? मुलांना आधी झोपू दे. त्यांना कळलं की तू गिफ्ट ठेवतोयस तर ते तुझ्या मागे लागतील. मग आम्ही सर्वजणी तुझ्या पोटात आणि सकट खरी ठेवू. कुठे? नाताळ बाबा, नाताळ बाबा कुठे? इथे नाहीये. कुठे गेलं? गेला नाताळ बाबा वाटतं. आई ग. ठीक आहे. नाताळ बाबा, नाताळ बाबा थांब थांब. चप्पल घाल. आता आपण घरातच थांबूयात का ग? आला तर कळेल आपल्याला. हा? चल चल. आनंदी, आनंदी लवकर ये. हे बघ, हे बघ सॉक्स मध्ये गिफ्ट आहे. हे बाय माझे. हे बघ. खरंच? थांब आत्तूला बोलवते. आत्तू, आत्तू, आत्तू. काय झालं? लवकर ये. अगं हो. हे बघ सॉक्स मध्ये काय आहे. नाताळ बाबाने आपल्याला गिफ्ट दिलाय. आईचा सॉक्स इथे कसा? आई लावून गेली का? आईने नाही, हा रमाचा सॉक्स आनंदीने लावला असणार आहे. हो ना आनंदी? हो म्हणजे ते कळलं, तूच केलंयस ते. पण आधी काय गिफ्ट दिलंय ते तर बघूया. ताई. वाव, डॉल. वा. काय? इयरफोन्स. इयरफोन्स. आनंदी तुला? पैंजण. वाव. खूप गोड आहेत. चला तू माझ्या रूम मध्ये. ये डॉल डॉल.
सगळ्यांना गिफ्ट दिलं, मला नाही दिलं. नाही, मी आणते. आणतो का? थांब. अहो थांबा थांबा, आणते. थांबा. पाय माझा. अहो चुकून लागलं बरं का. हा ठीक आहे ठीक आहे. अरे वा, झोपायची तयारी चालली वाटतं. राघवराव, फायनली बेडरूम मध्ये झोपायला आलात तर. पण मी पण बघते ना असा कसा झोपतो ते. मी पण रमा आहे, रमा सोडणार नाही अशीच. का नाही उघडत आहे? अहो हा काय काय झालं? काय झालं? ये ना आत. अहो दार नाही उघडत आहे. आतनं कडी लावली का तुम्ही? नाहीतर मी बेडवरून खाली उतरलोच नाहीये. हा पण दार नाही उघडत आहे. आलो, थांब. आनंदी, अगं आतून काय लॉक नाहीये, पण उघडलं जात नाहीये. नाही उघडत आहे. तुम्ही ओढा बरं आतनं. हा ओढतो ओढतो. आनंदी, बघ ना तुझ्याकडून नकळत बाहेरून लॉक झालंय का? नाही हो, मी नाही केलंय बंद. आनंदी थांब, उघडत नाही. तू जरा बाजूला उभी राहा. बाजूला. मी जोरात खेचतोय. हा आनंदी, अगं काय चाललंय? किती आवाज. चिंकी झोपली. अगं काय चाललंय तुमच्या दोघांचं? काय एवढा आवाज करताय? वर्षाताई, हे दार उघडतच नाहीये. काय? हो ना. रमाते, अच्छा आता झोप लागली का तुम्हाला? आता तर गे बाय माझे म्हणालात. रमाते, जाग्याच आहेत ना तुम्ही? नाटकं नका करू. हा दरवाजा तुम्हीच बंद केलाय माहितीये मला. रमाताई उठा. रमाताई, का करताय हे सगळं तुम्ही? बस करा हा ढोंगेपणा. रमाताई, उठा. आनंदी, काय ग? आता रात्रीचं काय इतकं प्रेम होतू चाललंय तुझं? काय झालं? झोप येत नाही का तुला? अच्छा, माझी झोप उडवून मला विचारताय झोप येत नाहीये का तुला? म्हणजे उगाच काही न केल्याचं आव्हानू नका रमाते. मला माहिती दरवाजा तुम्हीच बंद केलाय. हो, मी केलंय. काय प्रॉब्लेम आहे? आणि आता नाही उघडणार दरवाजा. काय करशील? अहो पण असे का वागताय तुम्ही? ह्यांना त्रास होतो याच्यामुळे. असे किती वेळ एकटे राहणार आहेत ते खोलीत? काय हरकत आहे खोलीत झोपायला? हा,
आणि हे सगळं ना मी तुझ्यामुळे करते. असं काय केलंय मी? काय झालं म्हणजे? हा, तुझं काय चाललं होतं आतमध्ये? उशी खाल्लं पैंजण काय काढतेय, प्याला लावून काय पाहतेय, आणि त्याचं काय चाललं होतं? त्याची मध्ये उशी काय ठेवायची, ती ऍडजस्ट काय करून बघायची. काय चाललं होतं तुमचं? म्हणून मी हे केलं, कळलं? झोप आता गुपचूप बाहेर, झोपेल तो आतमध्ये. हा, पण असं किती दिवस वागणार आहात तुम्ही माझ्याशी? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. हे बघ आनंदी, जेव्हा जेव्हा तू प्रयत्न करशील ना राघवच्या जवळ जाण्याचा, तेव्हा तेव्हा मी असंच वागणार आहे, सोडणार नाही अशीच. अहो, पण त्यांची खोली आहे, माझी खोली आहे, आमची खोली आहे ती. मग ते खोलीत झोपायला आले तर काय हरकत आहे? हरकत आहे, कारण त्या खोलीत आता तू पण आहेस. हा, मग मग बायको आहे ना मी त्यांची. मग मी कोण आहे? मी पण बायकोच आहे ना. तुम्ही काय? मी गेले, हं? असंच म्हणायचं ना तुला? मी गेले म्हणून काय तू कशी वागशील का? हे बघ, राघव फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार. तू जर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करशील ना तर मी असंच वागणार. तर जा झोप. मग अशी दाराच्या आवाजाने सगळेजण उठले, आता तुझ्या आवाजाने उठतील. मग काय सांगशील त्यांना? मी ना जरा रमाताईंबरोबर बोलतीये असं सांगशील. आणि हे जर समजा तू राघवला सांगितलंस तर जा झोप आता. म्हणजे तुम्हाला जे आवडेल तेच करायचं का रमाताईंनी? अहो, माझ्या नवऱ्याला आवडतं मी पैंजण घातलेले, त्यांनी दिले, मी घातले. अच्छा, म्हणजे आता तू माझं ऐकणार नाहीस? रमाताई, ऐकायच्या सगळ्या गोष्टी ऐकते मी तुमच्या. खरंच ऐकते की नाही? हे बघा, ह्यांच्या आयुष्यात माझ्या आधी तुमचं स्थान आहे, मान्य केलं मी. ह्यांच्या आठवणीत अजूनही तुम्हीच आहात हेही मान्य केलं मी.
तुमच्या आठवणी घरात राहाव्या म्हणून अनेक गोष्टी करतेय मी. मग मी जसा तुमचा विचार करते तसा तुम्ही पण माझा विचार करा ना. रमाताई, लग्न झालंय आमचं. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ ह्याचं वचन दिलंय आम्ही. मग असंच सोबत राहायचं. एकमेकांच्या आनंदाच्या क्षणांचा विचार नाही करायचा. एकमेकांची काळजी नाही घ्यायची आम्ही. एक मिनिट हा, आनंदी. ते सुख दुःखाचे क्षण, एकमेकांच्या आनंदात सहभागी होणं आणि काय ते एकमेकांची काळजी घेणं, या सगळ्यात पैंजण घालणं बसत नाही. नाही, मला माहितीये ना तू हे सगळं मुद्दाम करतेस, पण तुला माहित नाही मी काय करू शकते ते. सोडणार नाही अशीच. बर, सांगा मला. सांगा काय करणार आहात तुम्ही. असं वाटतं ना मी या जगातनं गेले, मी राघवशी बोलू शकत नाही, म्हणजे राघव मला विसरून जाईल. हा, त्याच्यासाठी मी फक्त फ्रेम मध्ये राहील असं वाटतं ना तुला. रमाताई, त्यांनी तुम्हाला विसरावं असं म्हणतच नाही मी. अशी इच्छाच नाहीये माझी. पण ते माझ्यासाठी करताय काहीतरी, तर मी का थांबवू त्यांना. अहो, आपला माणूस आपल्यासाठी काहीतरी करतं, ही किती छान भावना आहे. आपला माणूस आपल्यासाठी काहीतरी करतोय. हे बघ, राघव माझा आहे आणि त्यांनी इतरांसाठी काही केलेलं मला आवडणार नाही. त्याला आता एका गोष्टीची आठवण नाहीये, पण त्याला आठवण करून दिली ना की तो माझ्या बाबतीत काय वागतोय तर तो तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही. बर, करा मग. तुम्हाला हवं ते करा. मी पण बघते तुम्ही माझ्याशिवाय काय करू शकता ते. रमाताई, आतापर्यंत ना सगळे हट्ट पुरवत आलीये मी तुमची. तुमचं सगळं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. तुमच्या नावाचं वौसा भरला, तुमच्या साड्यांचे पडदे केले, अभरे केले, तुमच्या बांगड्यांचे शोपीस केले. का? कारण तुमची आठवण सतत घरात राहावी म्हणून. अगदी चिंगीला पत्र लिहिण्यासाठी मदत केली. हे सगळं मी बोलून दाखवण्यासाठी नाही केलंय मी. मला नाही आवडत आहे तुम्हाला सांगायला, पण खरं सांगू का, मी माझं कर्तव्य पूर्ण करते रमाताई. पण तुम्ही मला यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करताय. मग मी पण बघते काय करू शकता तुम्ही माझ्याशिवाय. बघच आता, मी पण रमा सोडणार नाही अशीच. राघव, मी आहे. माझं अस्तित्व आहे इथे. ए वर्षा, जरा खिडकी बंद करतेस का. राघव, हे माझ्या साड्यांचे पडदेत आणि ती बांगड्यांची किणकिण माझ्या बांगड्यांची. तुला जाणवत कसं नाहीये रे. तू कपाटाला माझ्या हात सुद्धा लावू द्यायचा नाही कुणाला. माझ्या सगळ्या आठवणी जपून ठेवल्या होत्यास आणि एवढं सगळं असताना आता मी तुला सांगतेय की मी आहे इथे. तुला त्याचं काहीच पडलेलं नाहीये. तुझं अजूनही प्रेम आहे ना माझ्यावर राघव. राघव, रमाताईंशी असं बोलायला नको होतं. नाही म्हणजे त्यांचं म्हणणं पटलं नाहीये मला, पण तरी समजून घ्यायला हवं होतं मी. आता माझ्या आजूबाजूला माणसं आहेत ज्यांचं मी ऐकू शकते, ज्यांच्याशी मी बोलू शकते, माझं मन मोकळं करू शकते. तसं रमाताईंचं नाही आहे ना. त्यांच्यासाठी तर फक्त मी आहे. त्यांना बोलावंसं वाटलं, मन मोकळं करावंसं वाटलं तर ते माझ्या जवळच येतील ना. हे बाय, माझे चुकलं माझं. जाऊन माफी मागते. राघव, मला खूप एकटं वाटतं रे. पूर्वी कसे ऑफिस मधले किस्से रंगवून सांगायचास तसे सांग ना. माझ्या आठवणी कोणाला तरी रंगवून सांगायचास अशा बऱ्याच दिवसात कोणालाही सांगितल्या नाहीयेस. राघव, तुला आठवते ना रे मी तुझी रमा.
रमा, रमा, या गार्डन मध्ये सुद्धा तुझ्या खूप आठवणी येतात. आपलं भेटणं, झोपाळ्यावर बसणं, तासनतास गप्पा मारणं. अहो काय मला एकटीला सोडून आला, घाबरले ना मी. सॉरी सॉरी आनंदी, मी काय माहिती कुठल्या आठवणींमध्ये हरवून गेलो, तुझ्याकडे दुर्लक्ष झालं. आय एम सो सॉरी. काय झालं पण? आनंदी, अगं हेच ते गार्डन आहे ज्या गार्डन मध्ये मी आणि रमा आम्ही कायम भेटायचो. कॉलेजमध्ये असल्यापासून तेव्हा आमच्याकडे फार काही पैसे नसायचे की इथे जाऊन येऊ, लांब कुठेतरी जाऊ, असं काही नसायचं. मग हेच गार्डन आम्ही आमच्या भेटण्याची जागा म्हणून निश्चित केलं. इथे रोज भेटायचो, तासन तास गप्पा मारायचो. याच गार्डन मध्ये आम्ही कितीतरी स्वप्न रंगवली आणि त्या स्वप्नांना खरं करण्यासाठी रमाने बळ दिलं. पण आता बघ ना, गार्डन मध्ये इतक्या वर्षानंतर आलोय खरा, रमा सोबत नाहीये. आता काय झालं? तुला सांगतो, रमा तशी खूप समजूतदार, जबाबदारी वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल खूप काही बोलायची, पण तिच्यामध्ये एक लहान मूल दडलेलं होतं. ती लहान मुलासारखी वागायची. इथे या झोपाळ्यासाठी मुलांच्या रांगेत उभं राहून स्वतःच्या टर्नची ती वाट बघायची. जिचा टर्न आला, बसली की माझ्या मागे लागायची. राघव आता झोका दे, मी आपला झोका देत राहायचो. कितीतरी संध्याकाळ आम्ही ह्या झोपाळ्यावर काढलेले आहेत. खरं तर तिला शेंगदाणा काही द्यायचा नव्हता, मला माहित होतं. का? कसं आहे, आयुष्यात कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळाली ना की आयुष्यात मजा नाही राहत, अशी आमच्या रमाबाईची फिलॉसॉफी होती. ठीक आहे, ती फिलॉसॉफी असेल, पण म्हणून का प्रत्येक गोष्टीमध्ये ती अप्लाय करायची? अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्याची ती फिलॉसॉफी माझ्यावर थोपवायची. अशाच आहेत रमाताई. म्हणजे तुमच्या बोलण्यावरून कळतंय ना मला की रमाताई कशा होत्या. नाही, खरंच आहे. पण बघ ना, आज या गार्डन मध्ये मी खूप वर्षांनी आलो. रमा, या गार्डन मध्ये येऊन मी तुला खूप मिस केलं. कधी वाटलं नव्हतं तुझ्याशिवाय मी या गार्डन मध्ये पुन्हा कधी येईन. आजही त्या तुमच्या सोबतच आहेत, तुमच्या बाजूला. मी म्हंटल होतं ना तुला आनंदी, मला पाहिजे तेव्हा येईन म्हणून. मग काय ग, झाला का उपयोग राघव बरोबर बाहेर फिरायला येऊन? नाही, भले तुला समजायला उशीर लागला असेल, पण कळलं ना आता तुला मी माझ्या नवऱ्याच्या किती जवळ आहे ते. आता हे बघ, राघव आलाय तुझ्याबरोबर फिरायला, पण रमलाय माझ्याच आठवणीत. गाड्या इथनं येतात ना, मग इकडे बघायचं आणि मगच क्रॉस करायचा, कळलं? हा, जाऊया सावकाश. हा, चल चल चल, ये ये ये. रमाताई, इथनं जाऊया. नाही, तिथनं नाही, इकडनं जाऊया. इथे पुढे एक बाग आहे, मी आणि राघव नेहमी यायचो या इकडच्या बागेमध्ये. त्यामुळे इकडून जायचं का तिकडून जायचं हे तू नको मला सांगू. इथल्या गल्ल्या गल्ल्या मला माहिती. चल चल चला.
काय रमाताई, झालात ना खुश? हे बघ, ही एवढी घसरगुंडी, हा झोपाळा आधी नव्हतं. म्हणजे मी इतक्या वर्षानंतर येतोय, बऱ्याच गोष्टी बदलल्यात. बर, हे बघ, ही पण एक क्यूट वाटते ही घसरगुंडी. ही पण नव्हती अगोदर. मग म्हणजे काही सांगायचंय का तुम्हाला? नाही, तू घसरगुंडी खेळतेस? अहो पण लहान मुलांसाठी असते. हे बघ, ही मोठ्यांची, इथे खेळ जा. नाही नाही, ही पण लहान मुलांसाठी आहे. हे बघ, तो झोपाळा पण लहान मुलांसाठीच असतो की नाही? हा. तरी मग घसरगुंडीवर खेळायला काय हरकत आहे? नको, कसं वाटतं ते? आणि कोणी बघितलं तर काय म्हणेल? बघितलं तर बघू दे ना. कोणी बघितलं पळ काढायचं. खरंच? आनंदी, आज कित्येक वर्षानंतर मी इतका हसलोय, खिदळलोय. हे सगळं काय विसरून गेलो होतो मी. जबाबदारीच्या पलीकडेही एक आयुष्य असतं, ह्याचा खरंच मला विसर पडला होता. पण खरंच आनंदी, तुझ्यामुळे मी आज 10 वर्षाने तरुण झालोय. तुझ्यामुळे. थँक्यू सो मच. थँक्यू. बाबा, असं का वागता हो तुम्ही? तुम्हाला स्वतःची काळजी नाही घेताय. मला मान्य आहे तुमचा राघववरती राग आहे, पण आता कसं हक्काने फोन केलात तसं तुम्हाला काय हवं काय नको हे राघवला नाही का सांगताय? मला खात्री आहे तो तुमची नीट काळजी घेईल. ते काय नाही, उद्यापासून ना मीच पाहणार आहे. तुम्ही औषधं घेतली की नाही, तुम्हाला काय हवंय, तुम्ही दगदग करत कुठे बाहेर तर नाही ना गेला. मीच पाहते आता असं करते, आनंदीलाच सांगते. आनंदी वाटते तेवढी साधी नाहीये. तिने जर तुमची काळजी घ्यायला सुरुवात केली ना, तर तिचा ओरडा सुद्धा तुम्हाला खायला लागेल. रामा, हो बाबा, मी आहे तुमच्या जवळ. मी इथेच आहे. मी तुम्हाला सोडून नाही जाणार आहे कुठे. इवाना, तुम्ही झोपला असतात, पण आमच्यामुळे आज तुम्हाला जागरण झालं ग. ठीक आहे आई, आपल्या माणसांसाठी एवढं करायला नको. अगं पण किती त्रास करून घेशील? उद्या सकाळपासून धावपळ आहेच. जेवण करायचंय, घर आवरायचंय, आणि सगळं तुला एकटीलाच करावं लागतं. माहितीये मला सगळं. आणि त्यात आमचा त्रास आहे आज तुला. आणि हे काय पहिल्यांदा नाही होते बाळा. आमच्या घरातलं पाणी गेलं होतं तेव्हा आम्हाला खालून पाणी आणून दिलं होतंस. किती करशील ग बाळा? हं? आई, मग काय झालं? मी आई म्हणते की नाही तुम्हाला, हक्काने आई म्हणते. रमाताई असते तर त्यांनी नसतं केलं काय सगळं. मग मी केलं तर काय फरक पडतोय? क्षमा केल्याचं दुःख आहेच ग, पण तिची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी रमानेच तुला पाठवलंय असं वाटतं मला. तिचा अर्धवट राहिलेला संसार सांभाळतेस, आमची काळजी घेतेस. किती करशील तू? आनंदी, तुला एक सांगू,
माझ्या रमाची सावली आहेस ग तू. तुला हे सगळं करत असताना रमा पाहत असेल ना, तर तिला सुद्धा तुझं कौतुकच वाटत असेल. खरं तर आपलं काय नातं आहे, पण किती करतेस तू आमच्यासाठी. आई, नातं फक्त रक्ताचंच असतं का? रमाताईंनी जोडून दिलेलं नातं हे आपलं. मी आई म्हणते ना हक्काने, हा मग हक्काने मला सगळ्या गोष्टी सांगा. मुलगी समजून सगळं करेन. आई, तिचे लाड करता करता तुझ्या लेकीला विसरू नकोस हं? काय झालं? उषा घे, सादरी आणि झोपा आता. आई, असू दे आहे, तसंही आम्ही झोपणार नाहीये. आत्ताच म्हणालीस ना आईच्या अधिकाराने सांगा म्हणून. आनंदी, आपलं घर समजून झोपा. झोप. हा आई बोल. बोल काय बोल राघवा. अरे तुला काही काळजी आहे की नाही रे? रात्रभर तुम्ही घरी नाही आहात. हा काय काय विचार करायचा मी? आनंदी पण घरी नाही आहे. कुठे आहात तुम्ही? आई जरा प्रॉब्लेम झाला होता. काय झालं? रात्रभर घरी नाही आलात? काय असं काय प्रॉब्लेम झाला राघवा, मला सांगशील का? सांगतो, ऐकशील जरा. ऐक, रमाच्या बाबांची तब्येत अचानक खराब झाली होती, म्हणून मग त्यांच्याच घरी थांबलो होतो आम्ही. आता त्यांना बरं वाटतंय, मी येतोय घरी आता लगेच. रमाच्या बाबांना बरं नाही हे तुला कसं कळलं? त्यांनीच फोन केला होता. हे बरं आहे. हा? गरज पडली तर लाडका, नाही तर दोडका. आई 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 काय आई आई बरोबर बोलते मी काय चुकीचं बोलते? आतापर्यंत त्यांच्या घरात तुला पाऊल ठेवायची परवानगी नव्हती, आता लगेच ये रे राघव, ये रे राघव. तुझा कसा कसा आणि किती किती अपमान केला हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मला किती त्रास झाला तेव्हा. राघवा, माझा आई, संपलेल्या नात्यांच्या मागे लागू नको बाळा. रमा गेली आहे. आई, रमा गेली असली तरी सुद्धा त्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे. तू फोन ठेव बरं, मी घरी आल्यानंतर बोलू. काय येतोच आता घरी. हो, अजूनही बंद आहे लिफ्ट. ह्या लोकांना सांगितलं नाही तर अजून 4 दिवस बंद ठेवतील. थांब जरा. हो, जरा अरे आलो आलो. कोण आहे? अरे राघव, गुड मॉर्निंग. एकदम सकाळी सकाळी. झोप झाली तुमची? पण तुझ्याच बेलने उठलो ना तर 15 मिनिटं झोपलो असतो. हे बरं आहे, इतरांची झोप उडवून झोप बरी लागते तुम्हाला. कर्णिक, तुम्ही कोर्टामध्ये नाही आहात, मी सोसायटीत आहात. आणि काय समोरचा हा माणूस आहे ना, हा सरकारी वकील नाही, हा सोसायटीचा सेक्रेटरी आहे. हा, तुमच्या लक्षात आहे ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही सेक्रेटरी आहात. म्हटल्यानंतर तुम्हाला हे पण माहितीच असेल की आपल्या सोसायटीचे सगळे मेंबर्स वेळेवर मेंटेनन्स भरतात. मग त्यांना वेळेवर सोयीसुविधाही मिळाल्याच पाहिजेत, हो की नाही? आता आपली लिफ्ट बंद आहे, तुमचं लक्ष गेलं का तिकडे? हा म्हणजे काय, आम्हाला आमची कामं कळतात. कळतात, पण ती करायची पण असतात ना. लक्षात येते का तुमच्या? तुम्ही पहिल्या मजल्यावर राहता, तो तुम्हाला काही त्रास नाही. पण काल माझ्या सासऱ्यांना त्रास झाला. पहिला मजला चढताना सुद्धा त्यांना धाप लागली. काय म्हणतो? हो, तुम्हाला माहित नसेल, काही हरकत नाही. त्यांना धाप लागली, काही कमी जास्त झालं असतं मग. आपल्या सोसायटीमध्ये एकूण 19 वयस्कर लोक राहतात. लक्षात आहे? माझी आई स्वतः
तिला गुडघ्यांचा त्रास आहे, आम्ही 7व्या मजल्यावर राहतो, आता लिफ्ट बंद आहे, तिला खाली यायचं असेल की तिने काय करायचं, जिन्याने चढउतार करायचा? हा, एक लक्षात घ्या, निक्षून सांगतो तुम्हाला, ही लिफ्ट आजच्या आज दुरुस्त झालीच पाहिजे, नाही तर मी तुमच्यावर लिगल ऍक्शन घेणार. आता अख्खी सोसायटी येते पार्टीला, मग तुला यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि तुला हवं तर तू पैसे कमी दे ना, पण पार्टीला या. प्रश्न पैशांचा नाहीये, आमच्या घरातलं कोणी पार्टीच करत नाही तर काय म्हणून द्यायचं, लक्षात येते का? हा, तुम्ही काय हवंय? पार्टी मला कराय. तुला पार्टी करायची आहे? मला पण. अच्छा, तुम्हाला पार्टी करायची आहे? हो. किती रुपये द्यायचे सांग? फक्त 500 रुपये दे रे. फक्त 500? दादा, हा, प्रत्येकी 500 रुपये दे. हा, प्रत्येकी 500? अच्छा, बरं, एक मिनिट. हा, एक दोन, अरे 2,500. हा, 2,500. माझं बरं आहे बाई, मला नाही पैसे लागणार. राघव, मी फ्री आहे, फ्री. येस, मी फ्री आहे. थँक्यू दादा. थँक्यू. दादा, संध्याकाळी भेटू आपण. हा, भेटूया. काय 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 रे? काही सोय करून ठेवायची असेल तर आत्ताच करून ठेव. आम्ही वरती टेबल लावलेत म्हणून सांगतोय. ए बाबा, हे असल्या गोष्टी मला सांगू नका, मी दारू पित नाही. आम्ही सांगायचं काम केलं. आम्हाला काय माहिती कोण घेतं आणि कोण नाही घेत ते. बरं ऐक, पार्टी खालीच असेल ना, आता लिफ्ट बंद आहे म्हटल्यावर. पहिल्यानंतर खाली उतरायला बरं पडतं ना, वर कोण चढणार, म्हणून पार्टी वरच ठेवली. एवढा विचार करून ठेवलाय? मग चालू दे, चला. मुलांना, वा वा, चांगला निर्णय घेतला तुम्ही. म्हणजे वर गच्चीवर मला शॉर्टकट पडेल रे. म्हणजे गुडघे नाही म्हणतात रे माझं एवढं 7 मजली उतराड. ये. चला. न्यू इयर सोनं, माझं न्यू इयर. काय ऐकत होतीस इकडे उभी राहून? हे बाय, चला ग, तयारीला लागा. साधवनो बब्बर, या बाटल्या इथे काय करतायत? लिफ्ट अजून बंद आहे. आनंदी, संध्याकाळी छान तयार हो. हो वर्षाताई, तुम्ही पण छान तयार व्हा. अगं, माझं ठरतच नाहीये कुठला ड्रेस घालायचा, सुचतच नाहीये मला काही. अगं पण तू किती काम करत बसलीयस, आवर ना पटपट, नाहीतर हेच करत बसशील. का बाई, जास्त नको जेवण करू. आता पुरतं एवढंसं बनव, म्हणजे पोटात भूक ठेवा. संध्याकाळी चोपून जेवायचंय आपल्याला पार्टीमध्ये. मग 2,500 वर्गणी भरली आहे, कमी नाही भरली आहे. अजिबात जास्त करू नको. तुम्ही एवढे ओरडून पण काय फायदा नाही झाला. त्यांनी अजून लिफ्ट नाही सुरू केली, म्हणून हे सगळं मला चालत आणावं लागलं वरती. साहेबांनो, ही माणसं एका बाटलीवर थांबण्यातली नाही आहेत, भरपूर पिण्यातली आहेत, म्हणून हे तुमच्या फ्रीजमध्ये ठेवा ना तेवढं. मी संध्याकाळी येऊन घेऊन जातो. वेडायस का तू? काय पण काय, मी स्वतः पित नाही आणि ह्या बाटल्या मी फ्रीज मध्ये ठेवू? घरात लहान बाळ आहे, माहिती आहे ना कसं दिसतं ते. काय नाही, तू घेऊन जा, कोणाचं आहे त्यांना दे जा. बरं ठीक आहे, खाली नेऊन ठेवतो. बाकी काय नाही, एकदा हेलपाटा वाढेल. बाकी ठीक आहे. थांब, तुझ्यासाठी म्हणून घेतो. मला माहिती होतं तुम्ही नाही म्हणणार नाही, म्हणून घेऊन आलो होतो. तुझ्यासाठी, त्यांच्यासाठी नाही. बरं ऐक, अजून काय आणू नकोस. नाही ठीक आहे. तुम्हाला माहितीये का, फ्रीज मध्ये यांनी पार्टीसाठी बाटल्या ठेवल्यात. पिणारेच म्हणे. मग काय वाटतंय की नाही तुम्हाला? मला काय वाटणार आहे, मी आधी राघवला पाहिलंय प्यायलेलं. थांबवायचं ना त्यांना, बोलायचं त्यांना. मी थांबवलं म्हणून थांबलाय तो. रोज दारू प्यायचा, शुद्ध नसायची त्याला. आणि रस्त्याने चालताना स्वतःचा तोल सावरू शकायचा नाही तो. जमीन कुठे चालली? खाली, मी वर हवेत. मी हवेत, मी हवेत. जमीन खाली, जमीन
मी हवे. आणि तुला सांगते आनंदी, दारू प्यायला ना की कुठेही पडायचा. हे कळायचं नाही त्याला आपण कुठे पडलोय, कसे पडलोय, कुठल्या अवस्थेत आहोत, काही नाही समजायचं. जिंदगी ख्वाब है, ख्वाब में सच्चे क्या और भला झूठ क्या, सब दादा झूठ है. उठा दादा. दारू प्यायला ना की नसा अशा टरटरून फुगायच्या, डोळे लाल लाल व्हायचे, आणि एकदा का डोळे लाल झाले त्याचे सटकायचं डोकं, एकदम सटाक, स्वतःला बादशाह समजायचा. अपन बादशाह बादशाह, अपन बादशाह, तूफान है, तूफान है. अपन बादशाह है. ये बाय माझे जॉर्ज. काय ग, काय झालं? राघव दिसला का तुला? नाही नाही रमाताई, हा मी त्यांचा तोल ढळू देणार नाही. मी काळजी घेईल त्यांची. मुळात मी त्यांना दारूच पिऊ देणार नाही. बघाच तुम्ही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अगं काय काय करतेस? अगं आईचा मायेचा शेवटचा टच. आई आई हे बघ, मी ना टॉंग केले ते खराब होते. चांगलं मी काही नाही. आई काय काय पण काय काही काय बाळा, नको ना, मी मेकअप केलाय. थोडंच लावते मी, नाही खराब करणार मेकअप. कशासाठी? हे सगळं आपण रात्री अपरात्री बाहेर असणार आहोत ना, त्यासाठी ही उदी. अहो अगं पण आपण सगळेच बाहेर असणार आहोत, कुणाला काय होणार आहे? बरोबर आहे तुझं. नाही, कुणीही वाईट गोष्ट करायला नको म्हणून ही उदी. नववर्षाची सुरुवात आहे ना, मग ती कशी व्हायला हवी? सुंदर आणि निर्मळ. आई, प्रलोभन असतात ना, त्यापासून आपण दूर राहायला हवं. कळलं का तुम्हाला? हो बरोबर. चांगली असे 4 बोट त्याच्या डोक्याला लावलं. अहो लावून घ्या उदी. अगं राहू दे ना ते. आई सांगा राघवा, एक बोट, फक्त एक बोट लावून घ्या. काय ग? बसा ना, बसा. आई, आपण 2500 दिलेत, प्रत्येकी 500 रुपये. अगं पण मला अर्ध्या पैशाचं नाचू दे ना. अर्ध्या पैसा परत वाढेल. अगं काय हे? कशासाठी? बरं कोल्ड्रिंक दे. दे. हा दे लवकर. काय ग, नाचू पण देत नाही. आई बसा बरं, बसा. काय हे घ्या, कोल्ड्रिंक घ्या. बाय. आता हे एवढे दमले असताना पाण्याशिवाय काही पिणार नाहीत. नमस्कार कर्णिक. नमस्कार. बघ काय माहितीये, तुला 2 महिने पाहिजे तर मी तुला पण पाचतो, पण आता आज तुला घ्यायला. मी कोल्ड्रिंक पण पिते, राहू दे. अरे काय माहितीये काय, बघ सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून तू मला नकार देऊ शकतो, पण मित्र म्हणून तुला द्यायला लागेल. असं नाही. प्लीज माझ्यासाठी मित्रासाठी घे.
चेअर्स कोण करणार? अरे चेअर्स करायला पाहिजे, असं नाही, अपमान होतो दारूचा. नाही नाही नाही, चेअर्स 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 केल्याशिवाय कसं नाही पिऊ शकत ना आपण. चेअर्स म्हणालो ना. नाही नाही, अरे मित्र मित्र मित्र. चेअर्स चेअर्स चेअर्स. आनंदी, राघव पितोय. रमाताई, आता काय होणार? मला काय माहिती, मी पण पहिल्यांदाच पाहतेय ना. काय म्हणजे मी तुझी चेष्टा केली होती, राघव कधीच पित नाही. की पाळ माझे फसवलं तुम्ही मला. आता आनंदी तिकडे काय करते? अगं हे एकटेच काय चाललंय तिथे माहितीये ना तिला. आनंदी चल ना नाचायला. अगं चल. अगं एक कुठनं आणली बाई? गाड्या येतात, सांभाळून जरा. बरं मी काय म्हणते, गच्चीवर सगळेजण किती मजा करत असतील, आपण काय करतो इथे? पण तुला मी एन्जॉय करून देईन ना, मी आहे ना. मिलॉट, राघव कर्णिकला तुम्हाला एन्जॉय करताना बघायचंय आणि खूप आनंदित व्हायचंय. करणार माझ्यासोबत एन्जॉय? तिकडे गच्चीवर जाऊन त्या गर्दीत एन्जॉय करणार की माझ्यासोबत एन्जॉय करणार? तुमच्यासोबत. चला या, आय शो यू. इथे लोणी डोसा मिळतो, तुला लोणी डोसा खायचा? नाही नाही खायचं. पिझ्झा? नाही नाही नाही. पिझ्झा नाही खायचा? पावभाजी? पावभाजी पण नाही खायची? तुला खायचं का? कॉफी आहे इथे, कॉफी. मिलॉट कॉफी पिणार? मिलॉट साठी कॉफी बनव. आणि माय मिसेस, माझ्या मिसेसला जशी आवडते तशी कॉफी बनव. त्यांना कसं काय माहिती असणार मी काय पिते ते? ऑब्जेक्शन मिलॉट. युअर राईट. तुम्हाला कसं माहिती असणार माझी बायको कशी कॉफी पिते? मला माहितीये, मी बनवतो कॉफी. येस. नको नको नको. No, wait. I'm there. नको, Wait. असं नाही. Excuse me. खाली जाऊन Excuse ठेवा me. No. Yes. हळू हळू. I'm okay. Hey, दूध कुठे आहे? दूध. Oh, तसं दूध पण आहे तुमच्याकडे. Good. Yes. Hey, कॉफी पावडर कुठे आहे? कॉफी पावडर. Yes. For you, for me. चमचा. थँक्यू. थँक्यू सो मच. सी, बायकोसाठी एवढ्या रात्रीभर रस्त्यामध्ये कॉफी बनवण्याचं भाग्य काय असतं तुला नाही कळणार. तुम्ही कस्टमर साठी बनवता, मी
माझ्या बायकोसाठी बनवतो. Yes, I'm coming. Thank you.